नमस्कार मित्रांनो, आपल्या महा-टी-ई-टीच्या 500 मिक्स प्रश्नाच्या सीरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पार्ट 9 प्रश्न क्रमांक 276 ते 375। प्रश्न क्रमांक बघा 1 म्हणजे 276 नंबर। बालमानसशास्त्रात झेडपीडी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? उत्तर राहणार आहे लेव वायगोस्की यांनी। प्रश्न क्रमांक 2 277 नंबरचा मराठी व्याकरणात तळघर या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे? तर विभक्ती तत्पुरुष समास तळाचे घर असे होते। 278 हिंदी व्याकरण में उज्ज्वल शब्द का सही संधि विच्छेद क्या होगा? तो उत अधिक ज्वल व्यंजन संधि। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यावे। व्हिडिओ आवडत असेल, हे प्रश्न तुम्हाला उपयोगाचे वाटत असेल ते एक लाईक आणि कमेंटमध्ये YES एवढं टाईप करावे आणि PDF जर हवी असेल तर कमेंटमध्ये फक्त PDF एवढं टाईप करावे। तुम्हाला PDF आपल्या टेलिग्राम चॅनल जॉब स्टेशन R इथे मिळून जाईल। प्रश्न क्रमांक 269 कोणत्याही परिसंस्थेमध्ये ऊर्जा प्रवाहाची दिशा नेहमी कशी असते? तर अनडायरेक्शनल एकमार्गी। 280 1857च्या उठावात सातारा भागातून छत्रपतींचे प्रतिनिधी म्हणून कोणी इंग्रजाविरुद्ध लढा दिला होता? तर रंगो बापूजी गुप्ते। 281 एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा परिघ किती सेंटीमीटर असेल? गणितवाले विद्यार्थी पेन पेपर घेऊन सोडवा आणि 132 हे उत्तर योग्य आहे का ते कमेंटमध्ये सांगा। 282 मानवी शरीरात कोणत्या पेशींना लढाऊ पेशी म्हटले जाते? तर पांढऱ्या रक्तपेशी यांना। 283 प्याजे यांच्या सिद्धांतानुसार बालक कोणत्या अवस्थेत अमूर्त आणि वैज्ञानिक पद्धतीचा विचार करण्यास सक्षम होतो? तर 11 वर्षाच्या पुढे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज औपचारिक क्रियात्मक अवस्था। 284 तो नेहमीच वेळेवर येत असतो या वाक्यातील काळ ओळखा? तर उत्तर राहणार आहे रीती वर्तमान काळ। 285 हिंदी व्याकरण के अनुसार अनुराग शब्द का सही विलोम शब्द क्या होगा? विरुद्धार्थी शब्द अनुरागचा विराग हे राहणार आहे। 286 भारतातील पहिले वैविध्य संवर्धन केंद्र भारत वाटिका कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? उत्तर आहे उत्तराखंड। 287 महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्राची सरासरी खोली किती मीटर आहे? तर सुमारे 1500 ते 5000 मीटर, विविध कड्यानुसार बदलणारी। 288 दोन संख्यांचे गुणोत्तर 5:7 असून त्यांचा मसावी 4 आहे, तर त्या संख्यांचा लसावी किती असेल? गणितवाले विद्यार्थी पेन पेपर घेऊन सोडवा। उत्तर 140 आहे का ते सांगावे। 289 समुद्राच्या पाण्यात विरघळणाऱ्या क्षारांमध्ये सर्वाधिक प्रमाण कोणत्या क्षाराचे असते? तर NaCl म्हणजे मीठ, सोडियम क्लोराईड। 290 कोलबर्ग यांच्या मते लहान मुलामध्ये चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी गुड बॉय नाईस गर्ल ही प्रवृत्ती नैतिकतेच्या कोणत्या पातळीवर आढळते? तर कन्व्हेन्शनल लेवल टप्पा 3 पारंपरिक पातळी। 291 पक्षी झाडावर बसला या वाक्यातील झाडावर या शब्दाची विभक्ती कोणती? तर उत्तर राहणार आहे सप्तमी, प्रत्यय याच्यावर वर किंवा स्थळ दर्शवणारे। 292 हिंदी में यथाशक्ति शब्द में कौन सा समास प्रयुक्त हुआ है? तो अव्ययी भाव समास। 293 वन्यजीव संरक्षणासाठी दिला जाणारा अमृता देवी बिश्नोई पुरस्कार प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात दिला जातो? वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षण। 294 सन 1907च्या काँग्रेसच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? जिथे जहाल आणि मवाळ या गटात उभी फूट पडली, तर डॉक्टर रासबिहारी घोष हे होते। 295 एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती सेंटीमीटर असणार आहे? तर 64 सेंटीमीटर आहे का गणितवाले सांगावे। 296 वनस्पतींच्या पानांवर असणाऱ्या लहान छिद्रांना काय म्हणतात ज्यातून बाष्पोत्सर्जन होते? ट्रान्स्पिरेशन। तर पर्णरंध्रे टोमॅटा। 297 बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला ज्यामध्ये G आणि S घटक सांगितले आहेत? आपला झालेला प्रश्न आहे। उत्तर आहे चार्ल्स स्पियरमन यांनी। 298 मुलांनी वर्गात शांत बसावे या वाक्याचा प्रयोग कोणता? तर अकर्मक भावे प्रयोग। 299 शशांक हा शब्द कोणत्या नैसर्गिक घटकाचा समानार्थी शब्द आहे? तर चंद्र। 300 वातावरणातील कोणत्या थरामध्ये ओझोन वायूचे सर्वाधिक केंद्रीकरण आढळते? तर स्थितांबरमध्ये समतापमंडल। 301 स्वातंत्र्यपूर्व काळातील नेहरू अहवाल 1928 कोणाच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला होता? तर मोतीलालजी नेहरू। 302 जर एका सायकलची किंमत 20% वाढवली आणि नंतर 20% कमी केली तर मूळ किमतीत काय फरक पडेल? तर गणितवाले विद्यार्थी बघा 4% घट होईल का? 303 मानवी रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणते मूलद्रव्य प्रामुख्याने आढळते? तर लोह, आयरन। 304 थॉर्नडाईक यांच्या मते प्राण्यांच्या किंवा माणसांच्या अध्ययनात अनुभवामुळे जो दृढ बंध तयार होतो त्याला काय म्हणतात? तर उद्दीपक प्रतिसाद बंध SR बॉन्ड। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर फक्त एक लाईक करा आणि कमेंटमध्ये PDF टाईप करा। 305 त्याने नदी ओलांडली या वाक्यातील कर्म कोणते? तर नदी हे कर्म आहे इथे। 306 हिंदी व्याकरण में स्वर संधि के कुल कितने भेद होते हैं?
तर 5 भेद दीर्घ गुण वृद्धी यन अयादी लक्षात ठेवायचं आहे. 307 भारतातील कोणत्या राज्याला वाघाचे राज्य टार्गेट स्टेट म्हणून ओळखले जाते तर मध्य प्रदेश. 308 छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य यांचे मुख्य कार्य कोणते होते तर राज्याचा जमा खर्च आणि वित्त व्यवस्था पाहणे. 309 जर एका वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केली तर त्याच्या क्षेत्रफळात किती पटीने वाढ होईल तर 4 पटीने. 310 मानवी शरीरातील डोळ्याच्या कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते लक्षात ठेवायचा आहे रेटिना दृष्टिपटल. 311 मुलाच्या सृजनशीलतेला क्रिएटिव्हिटीला वाव देण्यासाठी शिक्षकाने प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विचारसरणीला प्रोत्साहित करावे तर डायव्हर्जंट थिंकिंग अपसारी विचारसरणी. 312 मराठी व्याकरणात समुद्र या शब्दाचे अनेक वचन काय होते तर समुद्रच होते, अनेक वचन रूप बदलत नाही. 313 हिंदी में नौकरानी शब्द का मूल पुल्लिंग रूप क्या होगा तो नौकर. 314 अन्न साखळीतील प्रत्येक पोषण पातळीवर ऊर्जेचा किती टक्के भाग पुढच्या पातळीकडे हस्तांतरित होतो तर फक्त 10%. लिंडमन यांचा नियम आहे हा. 315 भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम घटनेचा आत्मा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संबोधले होते तर कलम 32 लक्षात ठेवायचा आहे घटनात्मक उपायांचा अधिकार. 316 एका आयाताची लांबी 15 सेंटीमीटर आणि रुंदी 8 सेंटीमीटर आहे तर त्या आयाताच्या कर्णाची लांबी किती थेरम ऑफ पायथागोरस बघा आणि 17 उत्तर येते का ते मला कमेंटमध्ये सांगा. 317 मूळव्याध किंवा पोट साफ न होणाऱ्या समस्येवर उपयुक्त असलेले लॅक्टोज हे कोणत्या पदार्थात आढळते तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. 318 प्याजे यांच्या मते बालकांमध्ये केंद्रीकरण आणि अपरिवर्तनीयता हा दोष कोणत्या अवस्थेत असतो तर 2 ते 7 वर्ष ज्याला प्री ऑपरेशनल स्टेज किंवा पूर्व क्रियात्मक अवस्था असेही म्हणतात. 319 मला आज मळमळते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. भावकर्तृक किंवा अनावधानात्मक क्रियापद. 320 हिंदी व्याकरण में कामदेव शब्द का एक प्रसिद्ध पर्यायवाची शब्द क्या है मनोज या अनंग या मदन. मित्रांनो या व्हिडिओसाठी या सिरीजसाठी तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत ते प्रतिसादामार्फत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला सहकार्य आहे असं समजेल आणि थोडं मोटिवेशन प्रेरणा पण मिळेल. प्रश्न क्रमांक 321 गंगा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते तर पद्मा या नावाने ओळखले जाते. 322 सन 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान महाराष्ट्रातील कोणत्या शहरात मार्शल लॉ लष्करी कायदा लागू करण्यात आला होता उत्तर आहे आपलं सोलापूर. 323 एका वर्गात मुलाचे मुलीची असलेले गुणोत्तर 3:2 आहे जर वर्गात एकूण 60 विद्यार्थी असतील तर मुलींची संख्या किती तर उत्तर राहणार आहे 24. 3x + 2x = 60 घ्या आणि सोडवा मित्रांनो. प्रश्न 324 ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जातात तर सर्वांना माहीत आहे डेसिबल. क्रिकेट बघणाऱ्यांना सर्वांना माहीत असेल. प्रश्न क्रमांक 325 ब्लूमच्या वर्गीकरणानुसार मानवी वर्तनाचा विकास कोणत्या 3 क्षेत्रामध्ये विभागला गेला आहे तर बोधात्मक भावनात्मक क्रियात्मक कॉग्निटिव्ह ॲफेक्टिव्ह आणि सायकोमोटर. 326 तू काहीही कर पण माझे पुस्तक परत आण हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे तर मित्रांनो संयुक्त वाक्य राहणार आहे. 327 हिंदी व्याकरण में दाल रोटी शब्द में कौन सा समास है तर द्वंद्व समास आहे. 328 वातावरणातील कोणत्या वायूच्या प्रदूषणामुळे हरितगृह परिणाम ग्रीनहाऊस इफेक्ट सर्वाधिक तीव्र होतो तर कार्बन डायऑक्साईड. 329 सातवाहन साम्राज्याच्या संस्थापक खालीलपैकी कोण होते म्हणजे कोण आहे तर सिमुख हे आहेत. 330 एका त्रिकोणाचे 2 कोन अनुक्रमे 50 अंश आणि 60 अंश आहे तर तिसऱ्या कोणाचे माप किती असेल 180 अंश आहे त्यामधून वजा करा उत्तर येईल आपल्याला 70 अंश. त्रिकोणाचे पूर्ण तिन्ही कोणाचे माप 180 अंश असतात 70 अंश उत्तर राहणार आहे. 331 सूर्यप्रकाशाच्या मदतीने मानवी त्वचेच्या कोणत्या जीवनसत्वाची निर्मिती होते सर्वांना माहीत आहे व्हिटॅमिन डी जीवनसत्व डी. 332 स्किनर यांच्या साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये प्राण्याने केलेल्या अपेक्षित वर्तनाला बळकट करण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर एन्फोर्समेंट प्रबलीकरण. 333 माझ्या मामांनी मला नवीन पेन दिले या वाक्यातील उद्देश ओळखा सब्जेक्ट काय आहे तर मामांनी. 324 कृपण या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता तर उदार किंवा दानशूर झालेला आहे आपलं. 335 भारतात प्रकल्प हत्ती प्रोजेक्ट एलिफंट कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला उत्तर आहे 1992 मध्ये. 336 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या पर्वतरांगेत आणि कोणत्या जिल्ह्यात आहे सह्याद्री पर्वतरांग आणि अहमदनगर जिल्हा. 337 एका घनाची बाजू 4 सेंटीमीटर आहे तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती चौरस सेंटीमीटर असेल उत्तर राहणार आहे 96 चौरस सेंटीमीटर. 338 नंबर मानवी लाळेमध्ये कोणते पाचक विक्रे म्हणजे एन्झाईम आढळते जे स्टार्चचे रूपांतर साखरेत करते तर टायलिन. 339 अभ्यासक्रमाच्या रचनेतील चक्रीय पद्धती स्पायरल अप्रोच म्हणजे काय तर एकाच संकल्पनेची काठिण्य पातळी दरवर्षी वाढवत नेणे.
340 शेतकरी शेतात राबतो या वाक्यातील राबतो हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? उत्तर आहे अकर्मक क्रियापद. 341 हिंदी में कमल शब्द का एक मुख्य पर्यायवाची शब्द क्या है? पंकज या जलज या राजीव. 342 जागतिक स्तरावर पक्ष्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान. मित्रांनो, तुम्हाला ही सिरीज उपयोगी वाटत आहे का? प्रश्न उपयोगाचे आहेत का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. 343 प्लासीची प्रसिद्ध लढाई 1757 इंग्रज आणि कोणांमध्ये झाली? तर सिराज उद दौलामध्ये. 344 एका वर्तुळाचा परिघ 88 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? तर 616 चौरस सेंटीमीटर. गणितवाले बरोबर आहे का सांगा. 345 मानवी शरीरातील कोणत्या अवयवाला रक्ताची बँक ब्लड बँक म्हटले जाते? जिथे अतिरिक्त रक्त साठवले जाते? तर प्लीहा स्प्लीन. 346 विशेष गरजा असलेल्या बालकांच्या संदर्भात RPW कायदा 2016 नुसार अपंगत्वाचे एकूण किती प्रकार निश्चित केले आहेत? तर एकूण 21 प्रकार 2016 नुसार. 347 सूर्य मावळताना देखावा सुंदर असतो या वाक्यातील मावळतानाचा हे काय आहे? तर धातुसाधित विशेषण आहे. 348 हिंदी व्याकरण में गिरीश शब्द का सही संधि विच्छेद क्या होगा? तो उत्तर आहे गिरी अधिक ईश. 349 जमिनीची धूप थांबवण्यासाठी आणि पर्यावरण संतुलनासाठी डोंगराळ भागात कोणत्या प्रकारची शेती केली जाते? तर पायऱ्यांची शेती टेरेस फार्मिंग. 350 महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी हा प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या देशातील कृष्णवर्णीय लोकांच्या लढ्याला समर्पित केला? तर अमेरिका. 351 दोन संख्यांची बेरीज 40 आहे आणि त्यांच्यातील फरक 10 आहे तर त्या संख्यांचा गुणोत्तर काय असेल? तर उत्तर राहणार आहे 5:3. संख्या 25 आणि 15 आहे. 352 पाण्याचे कमाल घनता मॅक्झिमम डेन्सिटी किती तापमानाला असते? तर 4 अंश सेल्सिअसला असते. 353 मानसशास्त्रात बुद्ध्यांक IQ ही संकल्पना सर्वात आधी विल्यम स्टर्न यांनी मांडली. 354 राजाकडून हुकूम सोडण्यात आला या वाक्याचा प्रयोग कोणता? तर कर्मकर्तरी प्रयोग नवीन कर्मणी. 355 अनुज या शब्दाचा अचूक विरुद्ध शब्द? तर अग्रज. 356 ओझोन थराच्या नुकसानीसाठी प्रामुख्याने कारणीभूत असणाऱ्या CFCचे पूर्ण नाव काय? तर क्लोरोफ्लोरोकार्बन. 357 भारतातील चिल्का हे सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर ओडिसा या राज्यात आहे. 358 सरळ व्याजाने एक रक्कम 5 वर्षात दुप्पट होते तर व्याजाचा वार्षिक दर किती टक्के असेल? तर 20%. सोडून बघा. 359 एड्स या रोगाचे निदान करण्यासाठी सर्वप्रथम कोणती रक्त चाचणी केली जाते? तर एलिझा चाचणी. 360 सूक्ष्म अध्यापन चक्राचा एकूण कालावधी भारतीय मानकानुसार किती मिनिटाचा असतो? उत्तर आहे 36 मिनिटे. 361 विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर उत्तर आहे संयुक्त वाक्य समुच्चयबोधक. 362 हिंदी में लंबोदर शब्द में कौन सा समास है? उत्तर बहुव्रीही समास. 363 भारतातील जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील असलेला पश्चिम घाट कोणत्या राज्यामध्ये पसरलेला आहे? उत्तर आहे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू एकूण 6 राज्य. 364 वेदांत कॉलेजची स्थापना 1825 मध्ये कलकत्ता येथे कोणी केली होती? तर राजा राममोहन रायजी. प्रश्न क्रमांक 365 एका चौरसाची बाजू 25% वाढवल्यास त्यांच्या क्षेत्रफळात किती टक्क्यांनी वाढ होईल? 56.25%. 366 मानवी शरीरात अन्नाचे पूर्ण पचन आणि शोषण प्रामुख्याने कोणत्या अवयवात होते? स्मॉल इंटेस्टाईन लहान आतडे. 367 गॅग्ने यांच्या अध्ययन श्रेणी सिद्धांतानुसार अध्ययनाचा सर्वात खालचा किंवा पहिला टप्पा कोणता आहे? तर संकेत अध्ययन सिग्नल लर्निंग. 368 तो मुलगा मंचावर गात आहे वाक्यातील गात आहे हा कोणता काळ दर्शवतो? अपूर्ण वर्तमान काळ. 369 अतुल्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? अजोड किंवा अनुपम किंवा अद्वितीय. अजून तुम्हाला काही माहीत असेल तर सांगावे. 370 वनस्पतीच्या वाढीसाठी हवेतील कोणत्या वायूचे थेट जमिनीतील संयुगात रूपांतर होणे आवश्यक असते? तर नायट्रोजन. या व्हिडिओबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. 371 नंबर महाराष्ट्रातील तापी नदी खोऱ्यातील नद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेला वाहतात? पश्चिम वाहिनी पश्चिमेकडे. PDF कमेंट करावे. 372 नंबर एका वर्तुळाचा व्यास 28 सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती? परिघ किती? तर 88 सेंटीमीटर. 373 रक्तातील तांबड्या पेशींची RBC निर्मिती मानवी शरीरात कोठे होते? तर अस्थिमज्जा बोनमॅरोमध्ये. 374 भावनिक बुद्धिमत्तेचे घटक सांगताना डॅनियल गोलमन यांनी स्वजागृतीनंतर कोणत्या दुसऱ्या घटकाला महत्त्व दिले? तर स्वनियमन सेल्फ रेग्युलेशन. 375 विद्वानांचे सर्वत्र पूजले जाते या वाक्यातील विद्वानांचे या शब्दातील मूळ विभक्ती? तर षष्ठी विभक्ती. थँक्यू मित्रांनो, शेवटपर्यंत येण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्रतिसाद काय आहे ते नक्की कळवा. थँक्यू सो मच.